कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं खरं, पण आता पेच निर्माण झालाय तो महापौर पदाचा। शिवसेनेकडून अरविंद मोरे यांच्या पत्नी अस्मिता मोरे यांच्या नावाची चर्चा आहे, तर दुसरीकडे भाजपनं आपला स्ट्राईक रेट जास्त असल्याचा दावा करत महापौर पदावर हक्क सांगितलाय। माजी आमदार नरेंद्र पवार आणि महेश पाटील यांनी भाजपचाच महापौर व्हावा अशी मागणी लावून धरली आहे। आता 22 जानेवारीच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। शिवसेनेचे कल्याण डोंबिवलीमध्ये 53 नगरसेवक निवडून आलेले आहेत। त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना हा मोठा भाऊ ठरलेला आहे। शिवसेनेचा महापौर बसावा ही शिवसैनिकांची प्रबळ इच्छा आहे। शिवसैनिकांनी त्याच्या पद्धतीची मागणी केलेली आहे। त्यामुळे ही चर्चा निरर्थक आहे की कोण महापौर बसणार, कुठल्या कमिट्या कुठं जाणार, ह्या पद्धतीची चर्चा निरर्थक आहे। देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, श्रीकांत शिंदे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या चर्चेनुसार जे काय होईल ते लवकर आपल्या समोर येणार आहे। जनता पार्टीचा महापौर झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मी पहिल्यापासून मांडतोय। ती भूमिका माझी आज पण आहे। त्या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील। मुळामध्ये कुठलाच कोणाला पळवायची गरजच नाहीये, कारण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला क्लिअर मॅन्डेट आज कल्याण डोंबिवलीला जनतेने दिलेला